बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सर लिखित कादंबरी देवाची साक्ष. प्रकरण 13. खूप शोधाशोध करून पाहिली, पण नानाचा मागमूस लागत नव्हता. सारखी आठवण छेडायची, तगमग वाढे तेव्हा वैजू नदीला पोपट घेऊन बसायचो. दप्तरातल्या फुटक्या पाठीवरची सरस्वती जुळवत राहायचो. वैजूच्या हातची सरस्वती जुळायची नाही. आईच्या तडा गेलेल्या मनाची सांदणी व्हायची नाही. आई हताश झाली होती. तिचं मन विकल बनलं होतं. तिच्या सौभाग्यातला एक एक मणिबंध निखळत चालला होता. पहिल्यांदा गोपू दृष्टीआड झाला. नंतर कुशी एवढी असताना कायमची माती आड झाली. आईचं कोवळं मन थिजलं. तिच्या आशा पार गारठून गेल्या. जीवनच कालवून गेलं. उभ्या शरीराचा एक एक अवयव डोळ्यात देखत काढून घ्यावा तसं तिला झालं. नाना अंधारात शिरला आणि आकाश फाटलं. आताशा तिला गोपूची कुशीची आठवण भळाळून यायला लागली. माझ्या जीवाची तिला कातर लागली. मी दृष्टीआड होऊ नये म्हणून व्याकुळ बनायची. जीवाला जपायला सांगायची. मी कामावरून परतेपर्यंत घोर लावून बसायची. खायचीही आठवण उरायची नाही तिला. रात्र रात्र जागून काढी. झोपेतच कसल्या भीतीनं दचके. एकदा झोपेत कसलं तरी स्वप्न पडलं. भीतीनं ओरडली, सदा. आई, काय होतंय ग? सदा. आईच्या आवाजात कंप होता. मी म्हटलं, आई काय झालं? काही नाही. तरी सुरुंग उडाला. कुठं? स्वप्नात. आणि काय? काही नाही, काही नाही. आई घामेजली होती. ती मला जवळ घेत म्हणाली, सदा सांभाळून वाघ खाणीजवळ. मला भीती वाटते सदा तुझी. आई खिन्न होऊन बसली. तिनं माझ्या पाठीमागं लकडा लावला. तुका आबाला विचार, मलाही कामावर घ्या म्हणावं. मी विरोध केला आणि वाईटही वाटलं. तुका आबाला तसं मी बोललो. त्याच्या मनाला लागलं. नानाची आणि माझी चिंता तिला जाळी पोळी. दिवस दिवस उदास बसे ती. एकटीला गमत नसे. नको नको ते विचार तिच्या मनात येत. आतल्या आत जळत राही. ती कामावर आली तर नानाला काय वाटेल? डोकं भडकेल त्याचं. घर जाळायला उठेल. घरात एकटी असल्यानं विचारांचं थैमान तिच्या डोक्यात चाले. त्यातच खाण्यावरची वासना उडाल्याने ती अधिकच खंगत चालली होती. ती 4 माणसात आली, मिसळली तर डोक्यातले विचार तरी थांबतील. कुडत बसायचं विसरेल. जीवाला विरंगुळा वाटेल. कामात मन गुंतल्यावर मनाला पीळ पाडणाऱ्या गोष्टींचा तेवढा वेळ तरी विसर पडेल. एकटी असताना भलताच विचार तिच्या मनात आला तर मी पोरका होईन. पोरका या कल्पनेने मी थरारलो. मनाला वाटलं, आपल्याबरोबर आईला येऊ द्यावं कामाला. इतर बायका नाहीत का कामावर? काकूची सोबतही लाभेल. या विचाराबरोबरच खाणीचा मालक डोळ्यांपुढे उभा राहिला. एक घृणा माझ्या नसानसात पेटून उठली. त्याचं वागणं किळस आणणारं होतं. त्याची नजर वासनेने पेटल्यासारखी असे. मी कामावर आलो त्या दिवशी त्यानं त्या लमाण्याच्या पुरीला आपल्या खोलीत बोलावलं होतं. तिच्या संग खोलीत इतक्या वेळ काय बोलत होता कुणास ठाऊक, पण एकूण चाल चलणूक मला बरी वाटली नाही. त्याच्या संबंधीचा तिरस्कार माझ्या मस्तकात रुतून बसला. तो रोजच तिला कामावरनं खोलीत बोलावी. हसणं खिदळणं आमच्या कानावरही. कुठलं विजापूरकडचं ते लमाण्याचं कुटुंब त्या पत्र्याच्या झोपडीत राहत होतं. त्या मुलीची आई भोळी, बिचारा बाप गरीब. कष्ट करायचं, पोट भरायचं.
जळता दिवस दगडा धोंड्याच्या ओझ्याखाली काढायचा आणि रात्रीचं दगड होऊन पडायचं. ती गोल घागरेवाली पोरगी त्या खोलीकडे निघाली की बापाच्या डोळ्यातून आग भडके. दात ओठ खाऊन घोगऱ्या आवाजात तिला म्हणे, करे वा. त्याचा आवाज इथंच दबे. डोक्यावरच्या दगडावरचा हात रागानं थरथरे. एक दिवस करेव्हा निळ्या गाडीत बसून कुठे गेली. कामावरची 5-50 माणसं बघत राहिली. बाप गाडीमागे धावत ओरडला, करेव्हा. दुसऱ्या दिवशी कामावर आल्यावर पाहिलं तर करेवाचा बाप कुठं दिसत नव्हता. ती गंजलेल्या पत्र्याची धुळकट झोपडी रिकामी पडली होती. मी तुकाबाला म्हटलं, करेव्हा कुठं दिसत नाही. तुकाबा दातेऱ्यात न शिरणाऱ्या दगडावर सुतकीचा घाव घालीत म्हणाला, देव जाणे, माळावरच्या नशिबी तसंच असतं सदाशिवा. तुकाबाच्या शब्दात कसली तरी सल होती. त्याच्या गळ्यातल्या छातीवर लोंबकळणाऱ्या तुळशीच्या माळांकडे मी बघत राहिलो. पंढरीच्या विठोबाच्या साक्षीनं घातलेली माळ हेलकावे खात होती. कपाळीच्या गंधाला घाम फुटला होता. सलमाची गोष्ट तरी काय वेगळी होती. एक दिवस रझियाम्मा तुकाबाला म्हणाली, पोर मोकळीच असते, तुमच्याबरोबर काम बघा. तुकाबाचं मन हेलकावलं. न्यावी सलमाला तर सांभाळून वागायला हवं, न न्यावी तर सडी फटंग पोर मोकळी असणं बरं नाही. वस्तीवरचं माणसानं माणूस कामाला लागलं तर तेवढंच बरं होतं. सलमानं मला कामावर येणार आहे सांगितलं तेव्हा मी गप्प झालो. खाणीचा मालक डोळ्यांपुढं गरगर फिरायला लागला. सलमा आली तर माझाही वेळ जाईल. संगतीनं काम करू. सलमा थोडी थिल्लर वाटत असली तरी तुकाबाच्या धाकानं वरमेल. माझ्यावर तिचा जीव असल्यानं आपल्या नजरेत राहील असं वाटलं. पण करेवाची आठवण झाल्यावर ढेकूर विरघळावा तसा विरघळलो. मोठ्या जुलमानं तुकाबानं सलमाला कामावर आणली. पहिल्याच दिवशी निळी गाडी आली आणि हातातलं काम टाकून सलमा खुळ्यागत त्या गाडीकडे बघत राहिली. मला राग आला, पण करायचं काय. पहिलाच दिवस. शिवाय खान मालक उतरल्या तिच्याकडेच बघत उभा होता. मी जोरानं धक्का लागल्यागत मुद्दामच दिला. ती बाजूला कलंडली. मी जळजळीत नजर तिच्यावर रोखली तशी ती कामाला लागली. पण तिला धक्का देताना हातातला दगड निसटला, पायावर पडला. कणगळीतनं रक्त आलं. काळ्या चष्मातून पाहणारा मालक आपल्या खोलीकडे न जाता माणसं न्याहाळीत आमच्याकडेच येऊ लागला. तेवढ्यात पलीकडच्या खाणीत सुरुंग लागला. ती निळी गाडी, खडी भरायला येणारे जाणारे ट्रक, भुलभुलई माणसं बघून सलमाचं मन अधिकच खुललं. डोळं भुलले. मालकानं पसरल्या जाळ्यात सलमा अडकत जात असल्याची जाणीव आम्हाला झाली. केवढ्यानं बोले, खेकळे, मिरवे, दुसऱ्यांना जीव झुलत ठेवण्याचं कसब सलमाला जणू जन्मतःच होतं. काकूला चिडे, ती तिला दाबी, इतर बायका नाक डोळे मोडीत. पण तिला फिकीर करण्याची सवय नव्हती. कुणी दटावलं तर ती मान उडवी. तुकाबाच्या काळजावर ही इंगळी खेळत होती. त्याच्या हातातल्या सुतकीचे घाव आता त्याच्या काळजावरच बसत होते. मला वैजूची मुद्दाम आठवण करून देणारी सलमा माझ्यापासून दुरावत चालली होती. करेव्हा गेली आणि तिच्या जागी मालकाच्या खोलीत सलमा उभी राहिली. आई कितीही जरी म्हणत असली तरी असल्या वखवकलेल्या मातीवर तिला उभं करणं मला पाप वाटत होतं. एक दिवस दुपारचा मी भाकरी सोडून खायला लागलो. तोंडात असा घास घालतो तो सुरुंगाच्या खाणीजवळ आईसारखे कोणीतरी दिसलं. चटके देणाऱ्या उन्हातून येणाऱ्या त्या व्यक्तीला निहाळून मी तुकाबाला म्हटलं, आई कुठं आहे. त्यांनाही आश्चर्य वाटलं. पळत पळत जाऊन आईला घेऊन आलो. ती धास्तावली होती. मी आईला म्हटलं, इतक्या उन्हाचं का आलीस. आता हा सुरुंग उडाला का. नाही. मग मला ऐकू कसा आला. कुठं. घरात. काय घरात. वय धसका बसला आणि आल्या बिगार राहावं ना.
आई घाम्या घूम झाली होती. तोंडातून सरळ शब्द निघत नव्हता. चक्कर आल्यासारखं झालं. मला कळलं आईनं स्वप्नातल्या सुरुंगाचा ध्यास लावून घेतला होता. त्याचाच भास तिला झाला असावा. साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. उन्हानं आई मलूल झाली होती. माझ्याविषयी तिच्या डोळ्यात वात्सल्य भावना दाटली होती. तुकाबा म्हणाला, रकमाका, गोगलगाईसारखा तुझा जीव या उन्हाच्या रकात का म्हणून आलीस? एवढं तरी ध्यानात ठेवायचं, वस्तीवरची माणसं तुझ्या सदाला दूर कशी ठेवतील? काकूनं संग संग 2 घास आईला खायला लावलं. खूप खूप दिवसात तिला आज मोकळं मोकळं वाटत होतं. आई तशी देखणी, नाकेली, निमगोरी होती. कासारीन आणि आमची आई बहिणी शोभाव्यात अशा होत्या. सडपातळ, लोभसवान्या नजरेच्या. आईवर काळ्या चष्म्याची दृष्ट नजर पडू नये, त्या नजरेनं आईचे पवित्र रूप विटाळू नये असं वाटलं. पण जाण्यापूर्वी 1-2दा काळा चष्मा आईच्या आसपास काहीतरी निमित्त काढून फिरकून गेला. वाटलं तुकाबाच्या सुटकीनं त्याच्या डोळ्याच्या खाचा खाचा कराव्यात. इंजिन चालवणारा दामू उघड्या डोळ्याने सारं बघून आतल्या आत चडपडे. त्याची माझी दोस्ती जमत गेली. मी गावाकडच्या गोष्टी सांगायचा, त्या त्याला आवडायच्या. तोही आमच्यासारखाच. घरची गरिबी, पोट भरायला बाहेर पडलेला. तो रात्री तिथंच राही, जेवण खाण करी. मालकाचे चाळे त्याला सहन होत नसत. तो दात ओठ खाई, पण गप्प बसे. तो सांगे, मालकाला सारी व्यसनं आहेत. कामावरच्या बायकांशी लगट करतो. पगाराच्या दिवशी त्यानं हेरलेल्या बाईच्या हातात जादा 10ची नाही तर 100ची नोट पडे. रात्री येतो, पुढच्या पत्र्याच्या झोपडीवर थाप मारतो. लमाण्याच्या देखत त्याच्या पोरीचा हात धरतो, नाहीतर त्याच्या बायकोला ओढतो. असल्या भयान माळावर रात्री माणसं आगतिक होत. ओरडून तरी काय उपयोग? विरोध केला तर बंदुकीची नळी छातीला लागे. धाक बसवी, साऱ्यांना जरबेत ठेवी. ज्याच्या मनगटात ताकद असेल तो माळ सोडतो. पण त्यांनी तरी जायचं कुठं? जगायचं कसं? ज्याला जमत नाही तो मुलं बाळ जगवत इथंच राहतो. एकदा मध्यरात्री गाडीतून 2-3 मित्र घेऊन आला. सारेच तर. त्यानं दामूला बोलावलं. मधल्या झोपडीतल्या लमानीला बोलवायला सांगितलं. दामूच्या पुढं प्रश्न उभा राहिला. लमानीन 3 महिन्यांची बाळतीन. दामूचा पाय उचले ना. मालकानं ओंगळ शिवी हसडली. नाईलाजानं दामूनं दारावर टकटक केली. दामूचं अंतकरण सदगदित झालं होतं. भीतीनं थरथरत तिच्या नवऱ्यानं हात जोडलं. लमानीन 3 महिन्याचं मूल ओट्यात घेऊन उभी राहिली. डोळ्यांतून आसवं घळघळत होती. हे पाहून दामूचं डोळं भरलं. त्याचं केविलवानं डोळं बघून त्याचं मन कळवळलं. मोठ्या धीरानं तो तसाच माघारी परतला. मालकापुढे जाऊन गप्प गप्प उभा राहिला. मालकानं दामूला मोकळा आलेला पाहिला आणि जोरानं लात घातली. स्वतः गेला आणि 3 महिन्याच्या बाळतीनीला ओढत फरफटत आणली. नवऱ्याच्या डोळ्यान देखत आपल्या खोलीत ओढली. नवऱ्यानं मोठ्यानं बोंब मारली, पण त्या अंधारात ती बोंब विरून गेली. मूल आक्रोश करीत होतं. लमानीन तसल्या रात्री टाहो फोडून रडत होती. प्रतिकार करणाऱ्या नवऱ्याचा हात पाय लुळं पडलं. 3 महिन्यांची बाळतीन कोंडलेल्या खोलीत आकांत करीत होती, धडपडत होती. तिचा आवाज विझत विझत गेला. दामूचं अंतकरण फाटलं. दामूनं हे जेव्हा सांगितलं तेव्हा दामूचा कंठ दाटून आला. झोपड्यात राहणाऱ्या मेलेल्या नजरांचे लमानी व त्यांच्या बायका माझ्या डोळ्यांपुढे उभा राहिल्या. शरीराचा कण कण संतापाच्या लाटेनं उसळला. तुकाबाला हे सारं बोलावं असं वाटायचं, पण आपल्यासारख्यानं लहान तोंडी हा घास घ्यायचा कसा? तुकाबाचा तर माणसांच्या चांगुलपणावर विश्वास. असं काही या जगात घडतं यावर त्या माळकऱ्याचा विश्वास बसायचा नाही. तुकाबा काय संयमी, शांत, विचारी.
तुकाबा माळकरी असला तरी पंढरीच्या वाळवंटात असंख्य माणसाचे चेहरे मोहरे पाहिलेला होता. तोही माणूसच होता. माणसाची चाल चलणूक त्याला कळत नसेल का? सलमाची वाढत असलेली सलगी त्याला जाणवत नसेल? माणसाची नजर त्याला भावत नसेल? असेल ही भावत नाही कसं? त्याच्याही बोलण्यातून कसली तरी सल व्यक्त होईलच की. भगवी पताका हातात मिरवणारा वारकरी जेव्हा हातात सुतकी घेतो तेव्हा जीवनातील कोडी घालीतही असेल आणि सोडवीतही असेल. माळावरच्या वस्तीला परमुलखा जगायचं असेल तर काय काय पचवावं लागतं, कसलं विष ओठाला लावायला लागतं याची उमज तुकाबाच्या मनात असल्याशिवाय कशी राहील. म्हणूनच मी ओठावर आलेल्या शब्दांना यंत्रांच्या धडधडाटात विरवून टाकी. केव्हा ना केव्हा भरला सुरुंग कातळ फोडून उठतोच की नाही. लमानांच्याशी तसा वागत असला तरी अजून आमच्या वाटेला गेला नव्हता. कुणा बाई माणसांकडून वाईट नजर वळवली नव्हती. सलमाशी तो एका मर्यादेनंच वागे. आम्हाला तो खेळकर अल्लडपणा वाटावा असे तो भासवी. वस्तीवरची माणसं आपापल्या परीनं कष्ट करून पोट भरतायत याचं आम्हाला समाधान होतं. पण हे समाधान जास्त काळ टिकलं नाही. अशा आकांक्षांनाच सुरुंग लागला. एके दिवशी सायंकाळची सुट्टी झाली. वस्तीकडं सारीच परतलो. निम्म्या वाटेवर आलो. वस्तीकडून एक सायकल आमच्या रोखाने येताना दिसली. त्याचवेळी वस्तीतली माणसं साखर कारखान्याच्या वाटेनं पळताना नजरेस पडली. काय झालं कळेना. तुकाबा चितागती झाला. काहीतरी घडल्याशिवाय यावेळी माणसं धावायची नाहीत असं आम्हा सर्वांनाच वाटलं. आम्हीही पावलं झरझर उचलली. माझ्या मनात अनेक शंकांनी घर केलं. नाना तर आला नसेल? एक परी मनात आनंदाची छटा उमलायला लागली. पण लगेच नानाच्या बऱ्या वाईटाची कल्पना डोकावू लागली की आई अलीकडे ती भ्रमिष्ट झाल्यासारखीच वागते. डोकं भणाणलं. काही काळीच ना. सायकल जवळ आली. सायकलवरच्या लखुळा भजण्याचा चेहरा पाहिला आणि आमचे चेहरेच पडले. भीतीची लाट सर्वांच्या अंगावरून गेली. लखुळा भजण्यात दमला होता, घाबरलेला होता, घामानं थबथबून निघाला होता. तुकाबा भीतीनं म्हणाला, लकुळा का रे? काय झालं? वाईट झालं. चला चला. कुठे? भोकरीच्या वडाकडे, साखर कारखान्याच्या वाटेवर. अरे पण झालं काय? लकुळा भजन्या घाबरला होता. त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. दमच्या खून कसं तरी शब्द उच्चारित होता. चला पळा, वाईट झालंय. तो सायकलवरनं तसा सुटला. तुकाबा पळू लागला. आम्ही धडधडत्या काळजानं पळू लागलो. सूर्य अस्ताला चालला होता. वस्तीवरची माणसं चुहू दिशानं पळत होती. ऊर फुटेपर्यंत धावत होती. आग्या मोहोळ उठावं आणि मागं लागावं तसं वाईट विचारांनी माझ्या मनाला पिसाट बनवलं. जीवाला थारा उरला नव्हता. आम्ही जाईपर्यंत बरीचशी माणसं पोचली होती. जाऊन पोचल्यावर पाहतो तो ओढ्याच्या दोन्ही अंगाने माणसांचा नुसता तट लागला होता. कुणी चुकचुकत होतं, हळहळत होतं. बाया माणसाने डोळ्यांना पदर लावले होते. दुःखानं साऱ्यांची मनं झाकळून गेली होती. नेमकं काय झालंय आम्हाला कळत नव्हतं. पुढं होऊन पाहिलं, अस्पष्ट दिसलं आणि हंबरडाच फोडला. आई! कोणीतरी बाई जवळ होती. ती म्हणाली, सदा तुझी आई नव्हती. तरीही दुःखाचा आवेग कमी झाला नाही. भरल्या डोळ्यांनी नीट पाहण्याचा प्रयत्न केला. तिथंच फुटलेल्या काकणाची अस्ताव्यस्त पडलेली काकणाची पाटी दिसली. मन आर्त बनत फुटफुटलं. कासारीन? कासारीन मेल्यासारखी ओढ्यात पडली होती. तोंडाला फेस आला होता. अंगावरचं लुगडं अस्ताव्यस्त झालेलं होतं, चुरगाळलं होतं. काकणांचा चुराळा झाला होता. काचाच काचा. काचांचा नुसता खच पडला होता. सुटलेले केस भीतीदायक वाटत होते.
हातपाय पिवळे पडले होते. वाटलं, आई कासारीन काय फरक होता. तुका आबान आणि लखुळा भजन्यानं तिचं लुगडं नीट केलं. वस्तीवर न्यायला उचलली. मेलेल्या मढ्यागं तिचं सार अंग सैल पडलं होतं. कासारीन बेशुद्ध झाली होती. तिला उचललेल्या जागेवर लोकांना रक्त दिसलं. सारी हळहळली, चुकचुकली, जड पावलानं वस्तीकडे निघाली. काय झालंय मला कळलंच नाही. कोणीतरी म्हणालं, बलात्कार केला आहे. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.